नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी हदगाव तालुक्यातील कोळी या गावामध्ये आहे। या गावाचं मध्ये बाळू क्षीरसागर यांच्या शेतामध्ये आपण पाहू शकता। या शेतामध्ये पपई, वांगे असतील, माळव भरपूर आहे। या ठिकाणी पाहू शकता की जवळपास 65 फूट खोल विहीर आहे आणि भरपूर पाणी आहे त्या विहिरीला। प्रगतशील शेतकरी म्हणायला काही हरकत नाही आहे। आणि आजच्या बातमीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यांच्याकडं हे फणसाचे उत्पन्न घेत आहेत। हे पाहू शकता आपण, खूप चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी झाडं लावण्यात आलेली आहेत आणि शेती मध्ये न लावता शेतीच्या जो बांध असतो त्या बांधावरती ह्या झाडांची लागवड केलेली आहे। जवळपास 25 ते 30 झाडांची या ठिकाणी लागवड केलेली आहे। आपण पाहू शकता की खूप छान अशा रीत्या ह्या फणसाच्या झाडांची लागवड केलेली आहे। असं पूर्ण शेताच्या बांधावर यांनी ही लागवड केलेली आहे। आपण पाहू शकता वादविवाद न घालता शेतामध्ये कुठल्याही प्रकारचा कुणासोबत वाद होऊ नये म्हणून हे फणस पाहू शकता आपण। या फणसाच्या झाडांची यांनी लागवड केलेली आहे। खूप छान असं सुंदर असं पीक या ठिकाणी उत्पन्न घेत आहेत। हे तरुणांनी आदर्श घेण्याजोगा हे उत्पन्न आहे। हे पाहू शकता खूप छान असे फळ आलेले आहेत, एकदम सुंदर आणि मोठे मोठे फळ आहेत। असं पूर्णतः शेताकडच्या या बांधावरती यांनी या झाडांची लागवड केलेली आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया। आपल्यासोबत आहेत तरुण शेतकरी बाळू क्षीरसागर। आपण काय सांगू इच्छिता की शेतामध्ये हे जे बांधावरती जे वृक्ष लागवड केलेली आहे यामुळे तुम्हाला अन्य पिकामध्ये काही नुकसान होते काय? काहीच होत नाही। किती या उत्पन्नाला किती खर्च आलेला आहे आणि आतापर्यंत किती उत्पन्न झालेले? एक झाड जाते आम्हाला 10 ते 12,000 रुपये देऊन वर्षाकाठी। वर्षात असे किती झाडं लावलेले? 25 ते 30 झाड आहे आमच्याकडे। बरं, शेती किती जण भाऊ करतात? आम्ही दोघं जण करतो, दोघं शेतीमध्येच करतो आम्ही। दोघंही शेतामध्येच। बाकी उत्पन्न काय काय घेता तुम्ही? बाकी सोयाबीन घेतो, कापूस घेतो, हळद घेतो। म्हणजे या झाडामुळे त्या पिकावरती काय परिणाम पडतो का? काहीच पडत नाही। म्हणजे त्या पिकांना सोडून याच्यातून उत्पन्न तुम्हाला जवळपास 3 लाख 4 लाख रुपये असं मिळतंय असं सांगा अंदाजित। अच्छा, तुमच्या बंधूचा परिचय? संजयराव आणि बाळू हे दोघं जण बंधू। आपण जाणून घेतलं की हे दोघं जण वर्षाकाठी कुठल्याही प्रकारचं अन्य उत्पन्नाला किंवा पिकाला त्रास न होऊ देता या ठिकाणी ह्या झाडांकडून जवळपास वर्षाकाठी 3 लाख रुपये उत्पन्न घेतात। मी सर्व तरुण शेतकरी बांधवांना अशी विनंती करतो की बाळू क्षीरसागर व संजू पाटील क्षीरसागर यांनी जो उत्पन्न घेतलेलं आहे ते उत्पन्न आपणही घ्यावं आणि तरुणाई जास्तीत जास्त शेताकडे वळावं। हे पाहू शकता खूप छान असे फळं आलेले आहेत आणि हा छोटा शेतकरी आपण पाहू शकता। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।